सो मजा आहे मित्रांनो. मी आतापर्यंत जेवढं महाराष्ट्र फिरलोय ना भाई, खरंच आहे. महिन्यामध्ये या पट्ट्यामध्ये जाऊ नका, त्याचं कारण तुम्हाला मी आता दाखवतो. 66 या रस्त्याचं नाव माहितीये तुम्हाला काय? या रस्त्याचं नाव आहे रत्नागिरी सोलापूर हायवे. सो महिनाभर कोकणात राहून आलोय, त्याच्यानंतर जे अचंबा मला हे बघणारी वाटत आहे ना, तसाच अचंबा यांना कोकणात जाणार. ते बोलतात ना, कोकणात गेल्यावरती डोंगर डोंगर आणि फक्त डोंगर. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे आनंदी राहा, हसत खेळत राहा, मजेत राहा आणि फिरत राहा. थंडीचा मोसम चालू आहे आणि हा तर खरं फिरण्यासाठी सर्वात चांगला काळ आहे वर्षाचा. बाईक राईड करा, कार ड्राईव्ह करा, फॅमिली ड्राईव्ह करा, सोलो ड्राईव्ह करा, पण फिरत राहा. सो मित्रांनो, मी माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी सोलो ड्राईव्ह करायला जात आहे. सो आजची ही ड्राईव्ह मित्रांनो, मी तुम्हाला म्हणजे म्हणतात ना, पहिल्यांदा असं आहे की मी माझ्या घरच्यांनाही पूर्ण राईडची आयडिया नाही दिलेली आहे, मी कुठे जात आहे, कसा जात आहे. सो इनिशियली मी आता माझ्या घरात ना, म्हणजे कोकणात मामाच्या घरात ना आता मी निघालो आहे. सो माझा पहिला स्टॉप आहे अक्कलकोट आणि मी घरच्यांना फक्त एवढंच सांगितलं की मी अक्कलकोट जाणार आहे. आणि आता हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे की अक्कलकोट नंतर मी शिर्डीला जाणार आहे आणि शिर्डीवरनं मी मुंबईला जाणार आहे. सो टेक्निकली आता मी जोपर्यंत हा व्हिडिओ माझा एडिट झाला असेल तोपर्यंत घरच्यांना कळलंच असेल, पण टेक्निकली तुम्हाला पहिल्यांदा हे मी सांगत आहे की ही माझी रूटची आजची जर्नी आहे आणि या रूट बद्दल खरंच कोणाला आयडिया नाही आहे. सो आता मी घरातनं निघालो आहे सकाळी 8:04 आज गुरुवार आहे. सो आज मी घरातनं निघालो आहे, तारीख आहे आता 19 डिसेंबर. सो आता मी मुंबईला जात आहे. सो आता आपण अक्कलकोट जाणार आहे वाया कोल्हापूर मार्गे. सो आता मी डिसाईड केलं की अंबोली मार्गात घ्यायला, कारण कोंढा घाट काय आजचा जेवढा चांगला नाही आणि मला परत पुढे तिकडे म्हणतात ना अनुस्कुरा घाटला वगैरे जायचं नाहीये. सो आता आपण वाया अंबोली घाट आधी कोल्हापूर जाणार आहे आणि कोल्हापूर वरनं मग आपण जाणार आहोत अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या भेटीला. सो आता मित्रांनो, माझी ड्राईव्ह मी स्टार्ट केलेली आहे. सो लेट्स गो. सो मित्रांनो, जवळजवळ महिनाभर म्हणजे मी 16 नोव्हेंबरला गावी आलो होतो माझ्या घरच्या देवा क्षेत्रपालेश्वर बाबांच्या जत्रेला मी गावी आलो होतो. त्याच्यानंतर जवळजवळ 6 गावांची जत्रा आपण अटेंड केले. तळ कोकणातला आपण दत्त जयंती हा उत्सव साजरा केला. त्यामुळे यंदाच बोलतात ना, दरवेळेस प्रमाणे यंदाचाही माझा कोकण दौरा होता हा बऱ्यापैकी सात्विक राहिला. आपल्याला देवदर्शन घडत राहिले आणि यंदा मी वॉटर स्पोर्ट्सही केलं, कायाकिंग केलं. व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल बघा तर तो खरंच करा, कारण येणाऱ्या काळामध्ये कोकणामध्ये आता किती विविध प्रकारचे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी चालू होतात. आता मालवण, तारकर्ली वगैरे हे सगळं तर आपलं वॉटर ऍक्टिव्हिटीसाठी ऑलरेडी फेमस आहे. तिथे आपलं ओशन्स मध्ये जेवढा आपण ऍक्टिव्हिटी बघायला भेटतो, तो आता आपण तळ कोकणामध्ये म्हणजे वेंगुर्ल्यामध्ये मला कायाकिंग करायला भेटले. तोही एक अनुभव खरा होता. पहिल्यांदा बोलतात ना, बोट चालवली त्यावेळेला, तोही एक अनुभव भारी होता. मजा आलं मित्रांनो. फिरत राहा असं. एक तुम्हाला शेवटी म्हणजे आता या डायलॉगच्या शेवटी एवढंच सांगेन की मित्रांनो, खरंच फिरत राहा. फिरल्याने जो अनुभव आणि एक्सपिरियन्स भेटतो ना, तो खरंच खूप भारी आहे. आणि शेवटी आपल्या सोबत म्हणतात ना, आपण एंड ऑफ द डे आपण हे सगळे एक्सपिरियन्सेस घेऊन जाणार आहे. तर आजचा प्रवास आता आपण चालू केलेला आहे. सो आजचा प्रवास मित्रांनो, माझ्या अंदाजाने मॅप तर मला 8-8.5 तास दाखवत आहे, पण आज मी सोलो असल्यामुळे माझी गाडी मी थोडी म्हणजे म्हणतात ना, एक अंडर स्पीडच म्हणजे माझं 60-70ची रेंजमध्ये मी गाडी ठेवणार आहे. सो मला अंदाज आहे की त्या स्पीड प्रमाणे जरी मी चाललो तरी मी 8 वाजता निघालोय. 1-2 तासाचा बफर, कारण खाण्यापिण्यामध्ये 1 तासभर आपण जाणारच. सो मी एक एक्सपेक्टेड ठेवलंय की मी आता म्हणतात ना 6 वाजेपर्यंत तरी निघणार आहे. 6 वाजेपर्यंत मी अक्कलकोटला पोहोचीन. तिथे आपले मुंबईचे माझे गृहस्थ मित्र आहेत, त्यांच्याकडनं बुकिंगची सुविधा आपल्याला भेटली आहे. पण जनरली मित्रांनो, संस्थांचं असं असतं ना की ते सिंगल माणसाला रूम देत नाही. निदान शिर्डीचं तरी असंच आहे. सो यंदा आता मी शिर्डीला जाणार आहे, तर तिथेही मला हा थोडासा प्रॉब्लेम होणार आहे. सो बघू आता अक्कलकोटचं काय सीन आहे. तर त्यांनी मला रूम दिली, जर संस्थानाची रूम भेटली तर माझं बजेट थोडंसं कंट्रोलमध्ये राहणार आहे. आणि जर मला संस्थानाची रूम नाही भेटली तर यंदाचं माझं बजेट म्हणतात ना, एक सोलो राईड प्रमाणे थोडंसं माझं बोलतात ना ओव्हर राईड जाणार आहे. इनफॅक्ट जर माझ्यासोबत करून को पॅसेंजर असलं असतं, माझी वाईफ असली असती किंवा फ्रेंड असलं असतं, तर ते मला थोडंसं खर्च कमी पडलं असतं, कारण मला संस्थानाची रूम भेटली असती. पण एकट्याचं असं असतं की म्हणतात ना, संस्थानाची रूम भेटत नाही. आणि शिर्डीचा प्रॉब्लेम असा आहे की तिथे डॉर्मेंटरीज आहेत शिर्डीचे, जे सिंगल माणसांना बेड वगैरे देतात, हे मंदिरापासून खूप जास्त लांब आहेत. आणि मी आता एकटा ड्राईव्ह करतोय, त्यामुळे म्हणतात ना, कुठेतरी मला शरीरावर तेवढं स्ट्रेस नाही द्यायचं की मी आजारीच पडू. आणि थंडी इथे एवढी आहे, तर थंडीला तर शिर्डीला तर ह्याच्यापेक्षा कचकून थंडी असणार आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला आता इथे एक गोष्ट सांगू इच्छितो की मी
म्हणजे म्हणतात ना, आता एवढे वर्ष, आता माझं एक जवळजवळ 90चं माझं बॉन्ड आहे. तो एवढ्या वर्षामध्ये मित्रांनो मी शिर्डीला जवळजवळ 35 वर्षाच्या वयामध्ये मित्रांनो किमान मी 30 वेळा तरी शिर्डीला गेलो असेल. पण प्रत्येक वेळेला म्हणतात ना, शिर्डीला जात असताना माझ्यासोबत कोण ना कोणतरी होतं. म्हणजे म्हणतात ना, कोणासोबत तरी आपण जातो, आपण मी एकटा कधी गेलो नाही. तो आज मित्रांनो ही म्हणतात ना, माझी एक ड्रीम राईड सुद्धा मी माझी पूर्ण करत आहे, की मला साईबाबांकडे एकटं जायचं होतं. साईबाबांच्या चरणी एकटं बसायचं होतं. तिथे तो म्हणजे म्हणतात ना, त्या मंदिरामध्ये मला समोर साईबाबांसोबत एकटं बोलतात मनसोक्त बसायचं होतं. सो आज या वर्षीच्या माझ्या बोलतात ना, नशिबाने माझ्या कर्मांनी मला योग आता भेटला आहे. सो यंदा मी शिर्डीला एकटंच जात आहे. तो बोलतात ना, निवांत आपल्याला साईबाबांसोबत साईबाबांच्या समोर बसता येणार. असं नाही की कोण असलं तर आपल्याला बसता नाही येत, पण आपल्या सोबत जर कोण असला तर आपल्याला त्यांच्या वेळेचा, त्यांच्या इच्छा आकांक्षांचा आपल्याला विचार करावा लागतो. पण यंदा मी आता एकटाच आहे, त्यामुळे आपलं असं काही म्हणतात ना, की कोणावरती आपली डिपेंडन्सी नाही आहे. आपण स्वतःच बोलतात ना, वेळ आहे आपल्याला, आपला वेळ मॅनेज करायचा आहे फक्त. सो माझा प्लॅन आहे की मंदिरामध्ये यंदा जेव्हा मी गेलो होतो तिथे मी आता थोडा वेळ थांबणार आहे. आता मित्रांनो मी जिथे आहे ना, हे तळावडे गाव आहे. सो ह्याला कोकणामध्ये गेट म्हणतात. म्हणजे वेंगुर्ला सावंतवाडीच्या मधला एक सगळ्यात मोठा बाजारपेठ जर आपण म्हटलं तर तो तळावडे आहे. एक मिनिट बस जाऊ दे. सो लालपरी कोकणातली आपली, टाटा बाय बाय कोकणाला. सो ह्या मित्रांनो गेट म्हणतात. आता तुम्हाला तिकडे मंदिर तो दिसत असेल. सो तळावडे मित्रांनो हे एक असं गाव आहे ना, ह्या पट्ट्यातलं म्हणजे वेंगुर्ला सावंतवाडी मधलं हे जे गाव आहे, तिथलं सगळ्यात मोठं गाव म्हणून तळावडे म्हणून ओळखलं जातं. याची आबादी जवळजवळ सगळ्यात जास्त आहे. आणि मुख्य म्हणजे वर्षभरामध्ये मित्रांनो ह्या गावामध्ये जवळजवळ 10 ते 11 जत्रा असतात देवांचे. सो हे सलगच्या म्हणजे म्हणतात ना, या पंचक्रोशीतल्या कुठच्याही गावापेक्षा सगळ्यात जास्त जत्रा जर आपण कुठे म्हटले तर ते माझ्या म्हणण्याप्रमाणे तरी, माझ्या माहितीप्रमाणे तरी तळावडेच आहे. बाकी आपल्याला जर माहिती असेल की कुठल्या गावामध्ये जास्त होते तर ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पण तळ कोकणातलं एक असं गाव जिथे 11 जत्रा वर्षभरामध्ये होतात वेगवेगळ्या, म्हणजे राखणदाराचे, ग्रामदेवतेचे, कुलस्वामिनीचे असो व बाकीचे इतर देवदेवता त्यांचे मिळून 11 जत्रा आपल्याला इथे कोकणामध्ये ह्या एका गावामध्ये बघायला भेटतात. आणि या 11 जत्रामध्ये मित्रांनो लोकांची गर्दी असते, लोक देवाच्या भेटीला येतात. तो हेही किती भारी अनुभव आहे. म्हणजे म्हणतात ना, लोकांचं जे प्रेम आहे इथे तळ कोकणामध्ये देवासाठी हे एक भारी आहे. आता मी असं म्हणत असताना बरेचसे लोक त्याचा उलटा अर्थ वगैरे काढणार आहे. ठीक आहे, त्याचा तो पर्स्पेक्टिव्ह आहे. आता मी प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह तर चेंज नाही करू शकत, पण म्हणतात ना एवढं निखळ प्रेम आहे. आणि म्हणतात ना, हे या प्रेमामध्ये मित्रांनो कुठेही देखावा नाही आहे, शो शायनिंग नाही आहे, फक्त बोलतात ना निखळ प्रेम आहे. आणि मुख्य म्हणजे मित्रांनो, ही जी परंपरा आता इथे आपण गावामध्ये बघत आहोत ना, ही परंपरा आज परवाची नाहीये. म्हणजे म्हणतात ना 100-150 वर्षही नाहीये, त्याच्या पलीकडची बोलतात ना ही सगळी परंपरा आहे. म्हणजे आपले महाराज वगैरे असतील तेव्हा इथे काही परंपरा तर लिटरली 300, 400 वर्ष जुनी परंपरा इथे मित्रांनो लोकांनी राखून ठेवलेल्या आहेत. त्या परंपरेचं काटेकोरप्रमाणे पालन करतोय. आणि त्याचं मित्रांनो मी सांगतो ना, एक मुंबईतला तुम्हाला निसर्गाने इथल्या लोकांना दिलाय ना, की मित्रांनो कोकणातली जी जीवनशैली आहे ही मी तुम्हाला सांगतो ना, की ही कोणावरती डिपेंडेंट नाहीये. म्हणजे मुंबईमध्ये उद्याला जर म्हणतात ना रिसेशन आलं किंवा काही जागतिक पातळीवरती जर काय घडलं ना, तर ते मुंबईकरांना, आपल्याला मुंबईतल्या चाकरमान्यांना, म्हणजे मुंबई म्हणजे ठाणे जे मोठे शहर आहेत यांना डायरेक्ट इम्पॅक्ट करणार. पण मित्रांनो ही जी गावाकडची इकॉनॉमी आहे ना, ह्या इकॉनॉमीचा जो एक भाग आहे ना मित्रांनो, हा सेल्फ सस्टेंड आहे. म्हणजे म्हणतात ना, इथे जगामध्ये म्हणजे म्हणतात असं देवाच्या कृपेने कुठे होऊ नये, पण जगामध्ये उद्याला काही मोठी उलटापालट झाली ना, तरी कोकणातला माणूस किंवा कोकणी माणूस आहे ना मित्रांनो, हा म्हणतात ना मीठ भाकर खाऊन सुखा समृद्धीने जगू शकतो. कारण इथे निसर्गाने मित्रांनो ह्यांना एवढं दिलेलं आहे. आणि कोकणी माणसांचं ह्या बाबतीमध्येही कौतुक करावं तितकं कमी. आता इथे जे बाहेरची लोक येतात ना मित्रांनो, ते लोकच निसर्गाला ओरबाडत आहेत किंवा ते लोकच निसर्गाची हानी पोहोचवत आहेत. पण जे इकडचे लोकल लोक आहेत ना मित्रांनो, त्या लोकांनी निसर्गाला खरंच मनापासून जपलाय. सगळ्यात नाही जपत, पण बऱ्यापैकी लोकांनी निसर्गाला म्हणतात ना जपलाय. त्यामुळे आज कोकणामध्ये मित्रांनो एवढी हिरवळ आपल्याला प्रत्येकी बघायला भेटते. इथे पक्ष्यांच्या एवढ्या प्रजाती आहेत, प्राणी आहेत. आता इतक्या घनदाट जंगलामध्ये मित्रांनो प्राणी असून सुद्धा आपण कोकणामध्ये कधी ऐकलंय कुठच्या प्राण्याने कुठच्या माणसावरती हल्ला केला वगैरे असे सगळे प्रकार आपण आता तळ कोकणामध्ये तर जंगलांची जी क्वांटिटी आहे म्हणजे दोडामार्ग वगैरे या सगळ्या पट्ट्यामध्ये तरी किती जास्त आहे. पण इथे आपण कधी असं बातम्यांमध्ये ऐकलंय की बिबट्यांनी हल्ला केला किंवा वाघाने हल्ला केला.
त्याचं कारण हेच आहे मित्रांनो की इथे जे राखणदार आहेत किंवा राखणदार देव आहेत किंवा ग्रामदैवत आहेत, या सगळ्यांना वेळच्या वेळी त्यांचा जो मान आहे किंवा त्यांचा सन्मान आहे हा इकडच्या गावकऱ्यांकडनं त्यांना दिला जातो. त्यामुळे इथल्या लोकांना ह्याचा जसं काही त्याचा त्रास होत नाही, कारण आपण देवाला व निसर्गाला आपण बोलतात ना, आपण एक जागृत ठेवलं किंवा त्याची सेवा आपण वेळच्या वेळी केली ना तर त्याचा मोबदला आपल्याला नक्कीच भेटतो. सो इथे मित्रांनो आज तुम्ही धुकं बघू शकताय. खरंच म्हणजे म्हणतात ना, ह्या वेळेला मी माझं ड्रोन मिस करत आहे. जर मी ड्रोन आणला असता ना यार, तर मी जेवढे व्हिडिओज कव्हर केले त्याच्यापेक्षा चांगले व्हिडिओज अजून कव्हर करता आले असते. आता याचंही काही असे असतं की लोकांना गॅजेट्सची काही गरज असते. तर मित्रांनो मी फिल्म लाईन मध्ये आहे. गॅजेट्सची गरज किती असते फिल्म शूटिंगला आजच्या वेळेला हे मला बऱ्यापैकी माहिती आहे. सो ड्रोन असला असता तर मजा आली असती. सो आता आपली ड्राईव्ह कंटिन्यू करूया. नमस्कार मित्रांनो. सो आता आपण अंबोली घाटात टी ब्रेक, नाश्ता ब्रेक घेतलाय. सकाळी लवकर निघालो होतो त्याच्यासाठी असं काही नाश्ता नाही केलाय. तर आता मस्त नाश्ता वगैरे करू, भजी खाऊ कोकणातल्या, आणि थोड्या वेळ अंबोलीच्या मजा घेऊ आणि मग आपला प्रवास कंटिन्यू टू अक्कलकोट. सो मित्रांनो आपण पोहोचलो आहोत अंबोली घाटाच्या पीक पॉइंट वरती. आता जस्ट नाश्ता करून निघालो आहे आणि आता आपला घाट समाप्त झालेला आहे. म्हणजे आता आपण उतरणीला लागणार आहोत. आणि इकडनं पुढचा जो पार्ट आहे ना, जो आता कोल्हापूरच्या डिव्हिजन मध्ये येतो, तिथला रस्ता तो लिटरली आता कॉन्क्रिटीकरण केलेला रस्ता आहे. त्यामुळे तो रस्ता खरंच खूप चांगला आहे. आता इथे आपण बोर्ड बघू शकतो, कोल्हापूर आहे अजून 115 किलोमीटर, म्हणजे जेमतेम 100 किलोमीटर आहे. म्हणजे 2 तासाची ड्राईव्ह आहे आपली अजून. थोडंसं आता मला स्पीड थोडं आता म्हणतात ना 60-70 करावं लागणार आहे, कारण जर अशी माझी स्पीड स्लो राहिली तर मला उशीर होईल पावते यायला. सो बघू आपण किती वाजेपर्यंत पोहोचतोय ते. म्हणजे मी 8ला निघालोय यार, म्हणजे 6 वाजेपर्यंत तरी पोहोचलं पाहिजे. म्हणजे 12 तास लागले तर खूप जास्त होईल. पण ठीक आहे, आपण ब्लॉग करत जातो, थांबत जातो, बोलत जातो, बऱ्याचशा गोष्टी आपण ॲट अ टाइमच करत जातो. त्यामुळे थोडासा वेळ लागणं साहजिकच आहे. पण 4 तास जर एक्स्ट्रा लागले तर थोडेसे जास्त होतात त्या. सो बघू. आणि एकटं असल्यामुळे ना मित्रांनो, म्हणजे माझं तरी असं पर्सनल आहे की माहिती नाही, म्हणजे कोणतरी असेल ना तर गाडीची स्पीड थोडी जास्त असते, आणि जर मी एकटा असेल ना तर गाडीची स्पीड तेवढी माझी वाढवता माझ्या होत ना गुदा नाही आता आपल्याला. तर आपण थोडंसं आता स्लोच आहे. सो आता तिकडे आपण बघा अंबोलीचा आपला एसटी स्टँड दिला अंबोलीचा. सो आता थोडस गाडी बुम करूया आपण. चला, आता घाट नाहीये, रस्ता पण चांगला आहे. हे जे बोर्ड आहे इकडनं आता आपण कोल्हापूर ह्या जिल्ह्यामध्ये आता आपण प्रवेश केलेला. जो मागे आपण सोडला तो आता सिंधुदुर्ग जिल्हा, आणि आता आपण जिथे प्रवेश केलाय तो आहे कोल्हापूर जिल्हा. सो आता आपण टेक्निकली कोल्हापूर जिल्ह्यात आलेलो आहे, पण ऍक्च्युअली कोल्हापूर अजून लांबच आहे. सो या पट्ट्याचा रस्ता ना मित्रांनो, म्हणजे एकदा तुमचा अंबोली घाट उतरता झाला ना, घाट उतरण्यावाला झाला की त्यानंतरचा जो रस्ता आहे ना तो खरंच खूप सही आहे. म्हणजे तिकडच्या रस्त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये, एकदम सुसाट व मस्त रस्ता आहे. सो असा रस्ता मित्रांनो भेटला ना आता या पॅच मध्ये हो काही लोक बोलतात ना आगावगिरी करतात, ते मान्य करतो मी, पण एक सुखकर जर्नी होते मित्रांनो. त्यामुळे ते थोडं कुठेतरी बरं पडतं. बोलतात ना आपण निवांत ड्राईव्ह करत जाऊ शकतो. 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, सगळे असतील, एक निवांत ड्राईव्ह ती मजा घेत आपण गाडी चालवू शकतो. सो आता माझी ही जर्नी चालू आहे. आता तसं बघायला गेलं तर माझ्या जर्नीला 2 तास झाले आहेत. मी 8:04 घरात निघालो होतो, आता 10:06 झाले आहेत. आणि आता हा पट्टा बघा मित्रांनो, इथे तर लिटरली आता आपल्याला बोलतात तर कॉन्क्रिटीकरण केलेला रोड आहे. मी 2 वर्ष आधी जेव्हा या पट्ट्यामध्ये आलो होतो तेव्हा याचं काम चालू होतं. या पट्ट्याची कामाची गती खरंच खूप चांगली आहे. 2 वर्ष आधी जे कामाची गती होती त्याप्रमाणे आता काम बऱ्यापैकी या पट्ट्यातलं उरकलेलं आहे. फक्त जे घाटातले थोडेसे रस्ते जर मित्रांनो चांगले झाले ना, सो अंबोली घाट विल बी द बेस्ट ऑप्शन टू गोवा, जोपर्यंत आपला NH66 मुंबई गोवा हायवे तयार होत नाही. आणि NH66 म्हणायचं मित्रांनो, त्याच्यावरती मी एक स्पेशल ब्लॉग केलाय. सध्यासाठी आपला बेस्ट रस्ता तोच आहे, आणि मला वाटतं पुढच्या डिसेंबर पर्यंत कामाची गती, त्या रोडची जी कामाची गती आहे
जर ती गती कायम राहिली तर पुढच्या डिसेंबर पर्यंत मला वाटतं तोही रोड आपला म्हणतात ना बऱ्यापैकी सुसाट होईल. त्यामुळे या घाटातली जी वर्दळ आहे गाड्यांची, ज्यांना कोकणात जायचं असतं, ती वर्दळ आपल्याला बऱ्यापैकी कमी झालेली भेटेल. सो आता आपला प्रवास चालू आहे, मजा आहे, थंड आहे, त्यामुळे म्हणतात ना एसीची काही गरज नाहीये. थोडस आपण जास्त मायलेज, थोडस किंचित जास्त मायलेजची अपेक्षा करू शकतो गाडी करणं. आणि ड्रायव्हिंग काही याचं जसं काय म्हणतात ना थोडं फास्ट नाहीये, नॉर्मलच ठेवली आहे ड्रायव्हिंग. सो बघू आता आपण किती वाजता पोहोचतोय. सो मित्रांनो, आपण आचरा इथे आलेलो आहे. या नावामध्ये कन्फ्युजन होतं. आमच्याकडे आहे तो आचरा आहे, इथे आहे जो आजरा आहे. सो आजऱ्याचा बस स्टॉप आपण आता माझ्या मागे बघू शकता. आणि आता इथे मला पोहोचायला 10:30 वाजलेले आहेत आणि समोरनं आपल्याला आजराला बस दिसत आहे. सो इथपर्यंतचा प्रवास मित्रांनो देवाच्या दयेने चांगला झाला. रस्ते आता नंतरचे चांगले होते, आजच्या जसं काय ट्रॅफिक वगैरेही नाही भेटला. सो आता इथून पुढचा प्रवास आपला असाच सुखकर हो आणि आपल्याला कुठे गर्दी न भेटो, कारण खूप मोठा प्रवास आहे आपला. सो माझ्या आयुष्यातली ही म्हणतात ना सगळ्यात मोठी सोलो राईड असं मी म्हणू शकतो. सो मित्रांनो, मी आपल्याला आता मी म्हणतात ना मनापासून मी थँक्यू करू इच्छितो, कारण जे प्रेम, जे सपोर्ट आपण देतात ना मित्रांनो, त्याच्यामुळे कुठेतरी एक अजून उत्साह येतो असे राईड्स करायला वगैरे. आणि या सगळ्यात ना मित्रांनो प्रामुख्याने म्हणजे आपल्याला प्रेरणा भेटो, आपल्याला इन्स्पिरेशन भेटो फिरायची. बोलतात ना मग ते कसंही असो, सोलो असो, फॅमिली असो, कार ड्राईव्ह, बाईक ड्राईव्ह, लॉंग ड्राईव्ह, शॉर्ट ड्राईव्ह, फक्त शनिवार रविवार का होईना, तुम्हाला मुंबईला असाल तर लोणावळा का होईना, पण फिरा मित्रांनो. एकदा आपल्याला फिरायची सवय लागली, एकदा ही ओढ लागली ना फिरायची, तर खरंच खूप सही आहे. तुम्ही ट्रेननी फिरा, असं काय नाहीये की बाबांनो बाईकनीच फिरणं म्हणजे फिरणं असतं, कारनीच फिरणं म्हणजे फिरणं असतं. फिरणं गरजेचं आहे, ना माध्यम महत्वाचं नसतं. आपल्याला जागेवरती जाणं, ट्रेननी जाणं एक वेगळा अनुभव. ट्रेन मध्ये आपल्याला विविध प्रकारचे बोलतात ना मानव रूप किंवा कॅरेक्टर आपल्याला अनुभवायला भेटतात. पण म्हटलं तर थोडंसं सिव्हिक सेन्स लोकांमध्ये चांगलं असलं असतं आपल्याकडे, तर ते बरं झालं असतं. पण फिरा मित्रांनो, मी खरंच सांगतो, जेवढा आपलं फिरा. माझं हे करायचं मागे एक जर मोटिवेशन आपल्याला द्यायचं असेल तर ते हेच असेल की बाबांनो खरंच तुम्ही फिरा. कारण बोलतात ना फिरल्याने बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे म्हणतात ना आपल्याला खरंच कळतं यार की जग किती मोठं आहे. आणि म्हणजे म्हणतात ना तुम्ही भारतातलं एक, मी ह्याच्या आधी बऱ्याच वेळा सांगितलं की तुम्ही कुठेही जा यार, म्हणजे तुम्हाला असं वाटेल ना इथे कोण नाही असं, तिथे तुम्हाला लोक दिसणार. म्हणजे 140 कोटी आबादी कशाला म्हणतात ना, हे जेव्हा तुम्ही रस्त्यावरती येतात तेव्हा अनुभवतो, ज्या आईला लोक कुठे आहेत. म्हणजे आता कोकणामध्ये सुद्धा म्हणजे एवढ्या आतात मध्ये गाव आहेत ना बाबा, की कधीतरी असं वाटतं की भाई काय सीन आहे, म्हणजे एवढी आतात मध्ये ही गावं कशी काय. आणि असं नाही की लोक तिकडे सुखी नाही आहेत भाई, ते खाऊन पिऊन सुखी आहेत तिकडची लोक. म्हणजे असं म्हणतो ना की ते एकदम अरे काय इकडच्या लोकांचं काय लाईफस्टाईल असेल वगैरे असं जे आपण म्हणतो ना, तर तसं काहीच सीन नाहीये. बघू आता मला इथे एका जागेवर सीएनजी दिसलाय. सो लेट्स सी तिकडे आता सीएनजी आहे का.
आपण कनेक्ट झालेलो आहोत NH48 ला. आता आपल्याला लेफ्ट साइडला आहे मुंबई कोल्हापूर आणि राईट साइडला आहे आपलं बेळगाव आणि बँगलोर. सो आता हा सर्व्हिस रोड वरनं मला राईट घ्यायला सांगत आहे. सो आता आपण नॅव्हिगेशन साहेबांचं ऐकूया थोडस. आता इथून पुढची पूर्ण जर्नी मित्रांनो ही माझी गुगल मॅप वरच आहे. मी गुगल मॅप वरच डिपेंड आहे. सो इथून पुढचा तसं बघायला गेला तर मला काहीच रस्ता माहिती नाहीये. इथून पुढे पुढचा पूर्ण आपण अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी पोहोचेपर्यंत पूर्ण रोड आपण जाणार आहोत. हा फक्त आपण गुगल मॅपच्याच भरोश्यावरती, आणि गुगल मॅपचं निमित्त आपले मेन मार्गदर्शक आपले पालनहार आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यामुळे आपल्याला ह्याचं जसं काही टेन्शन नाहीये. फक्त आपल्याला आपली स्पीड सांभाळायची आहे. ओव्हर स्पीड आपल्याला कुठेही करायचं नाहीये. सो आता इकडनं आपण हायवेला कनेक्ट झालेलो आहोत. सो स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेऊन इकडनं आता ऑफिशियली आपला अक्कलकोटचा प्रवास चालू होतो. आता इकडनं आपण अक्कलकोटच्या दिशेने कूच केलेली आहे मित्रांनो. स्वामी महाराजांची अशीच आपल्यावरती कृपा असो, त्यांचं वरदहस्त आपल्यावरती असो, आणि आपल्या सगळ्यांवरती स्वामी महाराजांची कृपा दृष्टी असो. सो आपला प्रवास कंटिन्यू. सो मित्रांनो, आपण कर्नाटकात आहोत आणि कर्नाटकातलं हे संकेश्वर या जागातलं एक ऊस कारखाना आहे. सो हिरकेश असं काहीतरी या कारखान्याचं नाव आहे. मी नक्की कारखान्याचं नाव तुम्हाला आता टायटल मध्ये खालती टाकीन मी स्क्रोल मध्ये. सो इथे आपण बघू शकता किती बोलतात ना, आता इथे बैलगाड्या आल्या आहेत. बाबा बाबा, तो आता हे आपल्याला जे दिसत आहे ते सगळे कन्नडी आपले शेती बांधव आहेत. आणि बापरे किती मोठी लाईन आहे, बघताय का भाई? एवढी मोठी लाईन लागली आहे इथे ऊस विकायला. यंदाची शेती चांगली झाली आपल्या शेतकऱ्यांची, आनंद आहे आपल्याला. काय म्हशी पण, हे आपल्या बैल पण काय दिप्पाट आहे भाई. ही शेवटची गाडी. आता काही वेळासाठी मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये आहोत, कर्नाटक राज्यात आहोत थोड्या वेळासाठी. त्यानंतर पुन्हा आपण आपल्या घरी म्हणजे महाराष्ट्र राज्यात येणार आहोत. तर आता या साहेबांनी हायवे सोडून मला इथे कुठे आतमध्ये घुसवलंय काय माहिती. गुगल मॅपचं नेहमीच त्याच्या आईला कुठेतरी आडमचोट रस्त्याला घुसवत असतंय. बघू आता किती वेळ लागतोय ते. सो मित्रांनो, कर्नाटक मध्ये आपण याच्या आधी गोकर्णाला गेलो होतो, पण त्यावेळेला आपण जे होतो तो NH66 वरती होतो. सो महाराष्ट्रामधला आपला NH66 याचा जास्त खास नाही आहे. गोवा मधला NH66 हा आपला खरंच भारी रोड आहे, आणि कर्नाटक मधला NH66 हा खरंच चांगला आहे. सो आज आपण थोड्या वेळ कर्नाटकातील आतील रस्ते म्हणजे ग्रामीण रस्ते वगैरे अनुभवणार आहोत. आणि आता आपल्या शेजारी सगळे जे गाव आहेत किंवा गावखेडे आहेत ते कर्नाटकातले गावखेडे आहेत. सो हे आता थोडा वेळ आपण अनुभवणार आहोत. सो बघू आता इथली परिस्थिती काय. म्हणजे आता कर्नाटक आणि महाराष्ट्राचं नेहमीच जर आपल्याला माहिती असेल तर बऱ्याचशा गोष्टींमध्ये मित्रांनो, तसं कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य एकमेकांचं प्रतिस्पर्धी राहिलेलं आहे बऱ्याच गोष्टींमध्ये. म्हणजे बिझनेस सेक्टर असेल किंवा GDPचं सेक्टर असेल, या बऱ्याच सेक्टरमध्ये. आणि रिसेंटली आता IT सेक्टर आहे. सो आता IT सेक्टर बऱ्यापैकी आपलं म्हणतात ना, आता एक रस्सीखेच चालू आहे पुणे आणि बँगलोरमध्ये. बँगलोरलाही ज्या IT कंपनीज आहेत ते ट्रॅफिकला वैतागलेले आहेत, आणि पुण्यालाही सेम सीन आहे की तिथेही लोक आता ट्रॅफिकला वैतागलेले आहेत. सो या दोन्ही राज्यांमध्ये मित्रांनो नेहमी एक म्हणतात ना काटेकी टक्कर आपल्याला बघायला आलेली आहे. सो आज थोडंसं बघू इथलं जे आपला काय म्हणतात पब्लिक सर्व्हिसेस आहे किंवा पब्लिक फॅसिलिटीज किंवा रस्ते वगैरे कसे आहेत एकंदरीत आपण सगळे आता. सो मित्रांनो, मी अजून कर्नाटक मध्येच आहे आणि इथे पहिल्यांदा एवढ्या जवळ आम्ही पवनचक्की अनुभवत आहे. सो इथल्या आपल्या समोरचे पवनचक्की बंद आहे. सो येणाऱ्या काळामध्ये ऊर्जेचा एक परम स्रोत म्हणून पवनचक्क्यांकडे बघितला जात आहे. फक्त एकच चक्की तिकडे फिरत आहे. सही आहे भाई. सो अशा पवनचक्की मित्रांनो आपल्याला अजून एका जागेवरती भेटणार आहे. फायनली आपण जेव्हा आपली मुंबईसाठीची जर्नी चालू करणार आहे तेव्हाही आपल्याला पवनचक्की अनुभवायला भेटणार आहेत. सो याचं जे एक रोटेशन असतं मित्रांनो ते किती वॅट्स बिजली प्रोड्यूस करतो ते खरंच भारी आहे.
आता बॅक टू रोड आल्यानंतर हे पहिलं माझं सगळ्यात मोठं बाजारपेठ. आता आपण बघत आहोत कर्नाटक राज्यातलं. आता मी कुठे आलोय मला माहिती नाही. व्हायला हायकोर्ट आहे रे. सो मित्रांनो, आपल्या शेजारी चिकोटी कोर्ट आपण पाहत आहोत. सगळे काला कोर्टवाले लोक दिसत आहे तिकडे. तर आपण चिकोटी कोर्टाच्या बाजूला जात आहोत. चिकोटीला आहोत आपण, चिकोटी. आणि हा बघा समोर बोर्ड मिरज, निपाणी आणि कपूर. सो आता ह्यो आपल्याला मॅप आपल्याला मिरजाक जाऊ सांगता. सो आता आपण मिरजाक जातो. ठीक आहे, आपण इलो कोकणासून आपण जाऊचा अक्कलकोटात आणि आपण खय इलो तर आपण इलो कर्नाटकात. कर्नाटकातील चिकोटी इलो आपण. कळला? यो मॅप खय खय फिरायचा. अरे माका कोल्हापुरात जायचा आणि कर्नाटकात टाकलंय माका. काय सांगतलंय या मॅपाक आता मी? असं चालता? तुम्ही सांगा माका चलता असा? आमका जाऊचा खूय या माका कर्नाटक दाखवत बसलंय गुगल वाल्या. माका काय करूचा कर्नाटकाशी? आणि या ट्रॅफिक कितक्या मी ट्रॅफिक बघतलंय. होय कितके ते ऊसाची गाडी होय. कितको ऊस बनता. सो मित्रांनो, अजून तरी मी कर्नाटक मध्ये चिकोटी जस्ट आता मागे गेलं. सो आता हा पॅच रेकॉर्ड करायचं कारण आणि इथे एक चांगली गोष्ट, गाडी आपली कर्नाटकच आहे. मला वाटतं अजून मुंबईचं बॉर्डर थोडस लांब आहे, पण इकडे जे आपलं FM जे स्टेशन पकडताय ते कोल्हापूर स्टेशन पकडताय. त्यामुळे कर्नाटकच्या या भागामध्ये, आतल्या भागामध्ये लिटरली 92.7 आता मी ऐकतो. मला बाकी रेंज नाही माहित, पण इथे लिटरली कोल्हापूरचं आपलं स्टेशन पकडताय याचं FMचं. आणि मराठी ऐकू येत आहे. सो कर्नाटक मध्ये मराठी ऐकू येत आहे हे बघून थोडं कुठेतरी बरं वाटत आहे. म्हणजे बाबा मला असं अतिक्रमण वगैरे करायचं काय नाही, त्या भानगडीत नाही पडायचं. पण एक बोलतात ना, बाहेरच्या राज्यामध्ये जेव्हा आपली भाषा ऐकायला येते ना, तेव्हा एक बरं वाटतं मनाला. माझं बोलायचं हेतू तेच आहे. बाकी आपल्याला प्रांतवाद मध्ये मला पडायचं नाही बाबा. त्या बाबतीमध्ये आपल्या देशाची ऑलरेडी खूप जास्त फरफड झाली आहे, मला त्यात पडायचं नाही. पण इथे आता कर्नाटक मध्ये आता हिंदी जॉकी, आपलं मराठी जॉकी चालू आहे वगैरे, ते ऐकायला मजा येते. तर माझी जर्नी चालू आहे. थोड्या वेळ आता मराठी जॉकी आणि मस्त गाणी एन्जॉय करतो. भेटूया आता आपण, बघू आता मग हायवेला कुठे कनेक्ट होतो. आणि हा रस्ते चांगले आहेत मित्रांनो. चिकोटी असेल किंवा एकंदरीत कर्नाटक राज्याच्या आतील रस्ते तरी बऱ्यापैकी चांगले आहेत. लँडमार्किंग वगैरे आपल्याला सगळं बघायला भेटतंय आणि गाडी थोडी सुसाट जात आहे. सो आता भेटूया आपण हायवेला. सो मित्रांनी, अजून मी कर्नाटक मध्येच आहे. सो कधी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही कधी डिसेंबरच्या महिन्यामध्ये जर तुम्ही कोकणात ना अक्कलकोटला जात असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करीन की गुगल मॅप जर तुम्हाला हा कर्नाटकवाला जर रोड दाखवत असेल ना, म्हणजे कर्नाटक हा आता आपण चिकोटी वरना मिरज करून जर तुम्हाला नेत असेल तर मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये या पट्ट्यामध्ये जाऊ नका. त्याचं कारण तुम्हाला मी आता दाखवतो. सो हे त्याचं कारण आहे मित्रांनो. कारण मी म्हणतात ना, आता मी अंबोलीच्या पलीकडे आल्यापासून मित्रांनो सलग म्हणतात ना, सलग ऊसाच्या गाड्या आहेत. आणि या आता हे सीझन जे आहे ऊस काढणीचं सीझन आहे, त्यामुळे या सगळ्या गाड्या रोडवरती आहेत. आणि ह्यांचं म्हणजे बोलतात ना, राग या गोष्टीचा येतोय ना मित्रांनो की ह्या सगळ्या बोलतात ना हे ट्रॅक्टर आहेत. त्यामुळे एकतर ह्यांना स्पीड नसते आणि हे म्हणतात ना पूर्ण आता रोड जॅम करून, म्हणजे आता मला यांच्या वाईट नाही, मला यांच्याबद्दल मला काय वाईट साईड नाही बोलायचं, पण आता ह्यांच्याबद्दल एक गोष्ट सांगायची झाली ना मित्रांनो, तर हे पूर्ण रोड जॅम करून आता ही लोक इथे गाड्या चालवत आहेत. तर हा खूप वाईट प्रकार आहे. म्हणजे म्हणतात ना की ओव्हरऑल माझी स्पीड जर्नी इतकी स्लो झाली आहे ना या रूट वरची. आता ही गाडी तुम्ही बघितली का? ही BYD गाडी होती ना मित्रांनो, चायनीज ब्रँड आहे, बियॉन्ड युअर ड्रीम. तो या सगळ्या गाड्यांमुळे मित्रांनो एवढा माझा स्पीड स्लो झालाय ना की खरंच म्हणजे म्हणतात ना, चांगल्या रस्त्यावरती सुद्धा खूप स्लो झालाय. आणि हे सगळे चिटकूनच चालतायत एकमेकाला की अरे बाबा तुम्ही अंतर द्या, म्हणजे मधल्या गाड्या वगैरे जातील. आणि असं नाहीये की या सगळ्या कर्नाटकच्या गाड्या, आता बघा हीची माझ्या पुढची गाडी ही आता MH09 आहे, कर्नाटकच्या ऊसाच्या गाड्या आहेत. तो मिक्स गाड्या आहेत, त्याबद्दल तर हे नाहीये म्हणजे म्हणतात ना स्पेसिफिक कुठल्या राज्यातली लोक असं करतायत वगैरे काही नाही. आता समोरून सुद्धा तुम्हाला आता एक ट्रक, टेम्पोच्या आता ट्रकच्या मागे बघा ऊस गाडी दिसते. सो डिसेंबर मध्ये जर तुम्ही कोकणात ना, मी तुम्हाला सांगतोय, जर तुम्ही अक्कलकोटला जात असाल तो कर्नाटकवाला जो हा चिकोटी मिरजवाला जो पॅच आहे हा इग्नोर करा. कारण इकडे कचकून म्हणजे खरंच सांगतो
कचपून ट्रक असतात, हे ऊसाचे असतात, त्याच्यामुळे स्पीडची पूर्ण वाट लागते. सो मित्रांनो, इकडनं आता महाराष्ट्र बॉर्डर का आपलं जास्त लांब नाहीये. सो माझ्या प्रवासात मी नेहमी म्हणत आलो की आपण जिथेही जाल त्या जागेचं पाणी पिया, जे आपण आपल्या मित्रांना घरात सांगू शकतो की माझे घाट घाट का पाणी पिये. सो आता आपण कर्नाटक राज्यात आलो तर म्हटलं कर्नाटक राज्याचं पाणी पिऊ आणि इथे आता थोडस ऊसाचं ज्यूस पिऊ. सो मित्रांनो, जसं मी म्हटलं घाटाघाटातलं पाणी पिलं पाहिजे प्रत्येकाने, तर आपणही आता कर्नाटकातलं पाणी पियालो, इथे ऊस पियालो थोडस. तो ऊस तर पाय 20 रुपये फुल ग्लास, आणि मुंबईला आपल्याकडे काय रेट असतो भाई फुल ग्लास, आणि फुल ग्लास म्हणजे प्रॉपर गच्च भरू ना भाई, असं छोटं मोठं वगैरे काय नाही. सो आता पुढे मित्रांनो आपल्याला कमान आहे. सो तिथे कर्नाटक राज्य चालू होतं. आता हे तुम्हाला कमान दाखवतो मी. एक मिनिट, माझा Insta 360 ऑन करतो. सो हा समोर आता कमान, त्याच्यामध्ये आपलं कर्नाटक राज्य चालू होतं आणि आपण प्रवेश करणार आपल्या महाराष्ट्रात. हमारा राज्य चलो जाएंगे. सो मित्रांनो, दिसली का कमान, आणि हे आहेत कर्नाटक राज्याचे ध्वज. कर्नाटक राज्याचे ध्वज असे दिसतात. तर आता आपण प्रवेश करत आहोत माय मराठी महाराष्ट्रामध्ये, आपल्या घरी, आपल्या राज्यामध्ये आपण पुन्हा जात आहोत. महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. आपण आलेलो आहोत महाराष्ट्रात. आपण तासाभरासाठी कर्नाटकात होतो, आता पुन्हा आपल्या महाराष्ट्रात आगमन झालेलं आहे. आता आपल्याला जे शहर लागणार आहे ते मिरज लागणार आहे. सो आधी आता इथे होतात ना, हा पट्टा आधी मी ओलांडतो, कारण इकडे अजूनही इथे डंपर वगैरे सगळे दिसत आहेत. पुढे आता रस्त्याचंही काम चालू आहे. सो आधी मी थोडासा हायवेला लागतो आणि मग तुमच्याशी थोडंसं बोलतो, कारण हायवेला लागलं की थोडी आपली स्पीड वाढणार आहे. आता थोडंसं म्हणतात ना, माझं डिले होणं चालू झालंय. सो ऍटचं जसं पुढे मला भूक नाही लागली आहे. सो माइट बी आपण जेवण स्किप करू आणि तेवढा वेळ आपण स्वतःचा वाचवू. गाडीच्या चाकेला सगळा डांबर लागला यार, सगळं तरतर व्हायला लागलं. सो मित्रांनो, आता फायनली आपण आजच्या राईड मध्ये, जर समोर तुम्हाला आता हा एवढा मोठा पडा दिसत असेल तर सोलापूर, सांगली, मिरज. सो आपण मिरजला नाही जाणार आहोत, आपण जाणार आहोत सोलापूरला. सो फायनली आपली गाडी त्या डायरेक्शनला वळणार आहे जिकडे आज आपल्याला जायचं आहे. वेळ झालेली आहे, 1:30 वाजलेले आहेत आणि आता माझ्या जर्नीचे अजून 3.5 तास दाखवत आहे. आणि 3.5 तास मित्रांनो, म्हणतात ना 250-200 किलोमीटर आहे, म्हणजे 225 किलोमीटर आहे. म्हणजे आपण विचार करू शकता हा रस्ता किती चांगला आहे. आणि हा जो रस्ता आहे मित्रांनो, NH 166, या रस्त्याचं नाव माहितीये तुम्हाला काय? या रस्त्याचं नाव आहे रत्नागिरी सोलापूर हायवे. सो हा रस्ता आता मित्रांनो तळकोकणापर्यंत, रत्नागिरी पर्यंत जाणार आहे. सो रत्नागिरीला हा रस्ता मित्रांनो तुम्ही माझ्याच ब्लॉग मध्ये बघितला असेल. आपण जेव्हा संगमेश्वर वरनं जेव्हा आपण देवरुख साखरपा मार्ग घेतो, तेव्हा देवरुख साखरपा मार्ग ज्या वेळेला आपण हायवेला कनेक्ट करायच्या आधी जेव्हा एका जागेवरती रस्त्याचं मोठं काम चालू आहे आणि ते सगळं खड्ड्या जो जातो तो हा हायवेचं काम चालू आहे मित्रांनो. NH 166 या हायवेचं काम चालू आहे. सो फायनली आता आपली गाडी हायवेला लागलेली आहे मित्रांनो, आणि खरंच बरं वाटत आहे. सो म्हणतात ना, हा हायवे म्हणजे एका काळ म्हणजे आता हा किती वर्षानंतर, दशकानंतर चालू होईल हे मला नाही माहिती. होईल, आपलं काम चालू आहे राज्यामध्ये, कधी होऊ दे. पण काही वेळानंतर किंवा काही काळानंतर लिटरली आपण म्हणतात ना, तो ओणीवाला जो आपण टर्न घेतो, तो टर्न घेतल्यानंतर आपण ह्या रोडला डायरेक्ट कनेक्ट येणार आहे. म्हणजे ती किटकिट सगळी आता आपण बघितली एवढी सगळी, की फुकट मला कोल्हापूर कर्नाटकला जावं लागलं वगैरे, चरोली वगैरे हे सगळं कार करावं लागलं. तर हे सगळी म्हणजे म्हणतो साईड ट्रॅक होऊन आपण डायरेक्ट या हायवेला येणार आहे. सो येणाऱ्या काळामध्ये जेव्हा हा रस्ता चालू होईल तेव्हा कोकण ते म्हणतात ना अक्कलकोट हा प्रवास आपला खूप सुखद आणि खूप चांगला होणार आहे. होपफुली त्याच्या आधी बाबा तुम्हाला मुंबई गोवा हायवे बनवा, गावी जायचं असतं आम्हाला. सो आता हे हायवेला लागलं आहे. थोडंसं आता इथे म्हणतात ना, वेळ आपल्याला जी आपली गमवलेली वेळ आहे ती आपल्याला आता गमवायची आहे, ते कव्हर करायची आहे. सो आता या मार्गावरती मित्रांनो आपल्याला टोलही लागणार आहे. सो आता तुम्हाला मी माझा मोबाईल कॅमेरा ऑन करतो आणि तुम्हाला दाखवतो की ते रोड किती सही आहे. सो मित्रांनो, आजच्या प्रवासातला आपला पहिला टोल आलेला आहे
आणि या रस्त्याची बोलतात ना क्वालिटी बघून मला वाटत नाही हा टोल स्वस्त असणार आहे. किती रेट आहे भाई? म्हणजे 115 रुपये. तो 115 रुपये टोल आहे. तिथे आधी 170 वाचला पण नाहीये. 115 रुपये टोल आहे. 170 रुपये जर तुम्ही सेम डे रिटर्न मारत असाल तर 170 रुपये आहे. तो आता आपण 115 रुपये टोल भरणार आहोत. 115 रुपये टोल आहे आपला टोल. आता आपण टोल भरणार आहोत 115 रुपये. सो मित्रांनो असे रस्ते असतील ना कान फाटते टोल द्यायला. पण ठीक आहे आता आपण सगळीकडेच म्हणतात ना एवढं तर आपण नाही करू शकत. सो ठीक आहे काय टेन्शन नाही आपलं याबद्दलचा काय प्रश्न नाहीये. सो बघा आपलं टोल कट झालेलं आहे. म्हणजे आपलं फास्टॅग काम करताय हे सिद्ध झालेलं आहे. फास्टॅग काम करताय बाबा माझं. तर आता आपण पहिला टोल दिलेला आहे 115 रुपयाचा आपण टोल दिलेला आहे. सो आता आपली जर्नी कंटिन्यू. सो मित्रांनो सोलापूर हायवेला कोल्हापूरकडनं येताना बोरगाव इथे आपल्याला सीएनजीचा पंप आहे. पण हे ऑनलाईन पंप नाही आहे, रिफिलवालाच पंप आहे. सो आता इथे प्रेशर कमी आहे पण सीएनजी तर आहे. आता इथे सीएनजी रिफिल करून घेऊ, बघू किती येतं. सो आता सीएनजी जास्त नाही आला गाडीमध्ये, अराउंड 266 रुपयाचं आलेलं आहे. सो इथे मित्रांनो रेट थोडे जास्त आहेत, 95 रुपये आहेत. कोकणामध्ये आपल्याला 82 रुपये रेट आहे. फरक पडतो रेटचा. सो मित्रांनो आपला दुसरा टोल आणि हा टोल चक्क 100 किलोमीटरच्या आतच आहे. आणि हा टोल आहे 105 रुपये टोल आहे. सो आजच्या प्रवासातला आजचा आपला हा दुसरा टोल. आणि इकडनं आता सोलापूर जवळजवळ 110 वगैरे किलोमीटर आहे. सो तिथेही एखादा टोल तरी आहेच. सो बघू आता इथे आपल्याला किती वेळ लागतोय तो. सो आतापर्यंत मगाशचे 115 आणि आताचे 105 म्हणजे आपण जवळजवळ 220 ते 25 रुपये टोल दिलेले आहे ते 100 किलोमीटरच्या आजच्या पट्ट्यासाठी. नमस्कार मित्रांनो, 3:15 वाजले आहेत आणि माझ्या प्रवासाचे शेवटचे 100 किलोमीटर राहिले आहेत. म्हटलं एक 5 मिनिटं थांबू, जरा स्ट्रेच म्हणतात नाही, जरा बॉडी स्ट्रेच करू. कारण या रस्त्यावरती ड्रायव्हिंग थोडंसं म्हणतात नाही थकायला होतं, कारण रस्ता सरळ आहे, स्ट्रेट आहे. सो मित्रांनो इकडे तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो. आता गेले महिनाभर मी कोकणामध्ये आहे आणि आता हे तुम्हाला कोकणात नंतर जेव्हा कोल्हापूर नंतर जेव्हा मी आता इथे आलोय तेव्हा तुम्हाला हा फरक दाखवतो. सो मित्रांनो हा फरक आहे. म्हणजे जिथपर्यंत आपली नजर जाईल ना, जिथपर्यंत ज्या क्षितिजापर्यंत आपली नजर जाईल ना तिथपर्यंत सगळीकडे प्लेन जमीनच आहे. म्हणजे कोल्हापूर नंतर सोलापूर पर्यंत मध्ये मित्रांनो म्हणजे म्हणतात ना डोंगर तर थोडा साधा असं घाटमार्ग वगैरेही काही नाहीये, पूर्ण सुसाट आहे. म्हणजे कोकणातली माणसं जेव्हा इथे येत असतील किंवा इकडची माणसं जेव्हा कोकणात जात असतील, आता मेन म्हणजे कोकणातले माणसं जेव्हा इथे येत असतील तेव्हा त्यांना एवढं फ्रस्ट्रेशन नाही वाटणार, त्यांना बरं वाटणार अरे गाडी सुसाट चालते. पण एक विचार करा की जी माणसं इथे राहत आहेत म्हणजे जी आता या पट्ट्यामध्ये राहत असतील ती कधी कोकणात फिरायला जातील तर कोकणातले घाटमार्ग बघून मित्रांनो ते पहिले तर म्हणजे म्हणतात ना ते वेडे होणार आहेत. आणि त्यामुळे ज्यांना सवय नसेल त्यांना मोशन सिकनेसचा त्रास, म्हणजे म्हणतात ना उलटीचा त्रास वगैरे लहान मुलांना वगैरे, वयस्कर माणसांना वगैरे. आणि घाट म्हणजे म्हणतात ना ते म्हणजे आमच्यासाठी आता मी महिनाभर कोकणात राहून आलोय त्याच्यानंतर जे अचंबा मला हे बघणारी वाटत आहे ना तसाच अचंबा ह्यांना कोकणात जाणं. ते बोलतात ना कोकणात गेल्यावरती डोंगर आणि फक्त डोंगरच. भेंडी 2 गावांच्या मध्ये डोंगर, बोलते गाव 2 डोंगरांच्या मध्ये, सगळं डोंगरच आहे. सो हा एक फरक आहे कोकणामध्ये. महाराष्ट्रामध्ये आपल्याला दोन्ही प्रकारचे टेरेन जमीन बघायला भेटतात. खालती इथे आलो आपण तर आपल्याला सपाट समतल जमीन बघायला भेटते. कोकणामध्ये आपल्याला मोठं डोंगर सह्याद्री रांग बघायला भेटते. सो मजा आहे मित्रांनो. मी आतापर्यंत जेवढं महाराष्ट्र फिरलो आहे ना भाई खरंच आहे. आणि हा रस्त्यावरती मी आहे ना आता बाप आहे. तो शेवटचे 100 किलोमीटर आहे. सो आता साईडला थांबून कुठेतरी थोडंसं जेवूया. आता एक स्ट्रेचिंग वगैरे झाली आहे. सीएनजी आता अर्धी आहे गाडीमध्ये. अक्कलकोट पर्यंत जाईल एवढं सीएनजी तर आहे. पण मी माझा म्हणतात ना आपण कधी तेवढं कट चालत नाही. कधी भेटला तर आता सीएनजी रिफिल करून देऊ. सो मित्रांनो आजच्या आपल्या प्रवासातला हा तिसरा टोल. आपण 2 टोल आतापर्यंत दिलाय. पहिला 115 रुपयाचा, त्याच्यानंतर 105 रुपयाचा.
आणि आता हा तिसरा टोल. सो आता इकडनं सोलापूर 50 किलोमीटर आहे आणि सोलापूर ते अक्कलकोटच्या मध्येही एक टोल आहे. सो हा टोल आहे 100 रुपये. म्हणजे जसा आपण सोलापूरला येतात तसे रेट कमी होतात 5-5 रुपये. आधी 115 होता, 105 आला आणि आता 100 वरती आलं. सो रेट कमी होत आहेत टोल्सचे. सो आता इथे आपण टोल भरूया आणि त्यानंतर आपण आपली जर्नी कंटिन्यू करूया. सो या टोलचं नाव आहे इंचगाव. हे बघा इथे आपल्याला दिसेल टोल आहे इंचगाव टोल. आता इथे मला वाटतं टोल कट व्हायला वेळ लागत आहे. बघू आता थोडं वाट टोल भरू. आणि मी जेवलो नाहीये यार अजून. रस्ता चांगला भेटला ना गाडी चालवायला मजा आली. त्यानं आता जेवण राहून गेलं माझं. बरोबर आहे ना. सो कोकणातल्या माणसांना असे रस्ते भेटले की आम्ही असं उसाट फिरतो. आम्ही असं यो यो अशी मजा येते आम्हाला. साहेबांचं काहीतरी घोळ झालाय. बघू मागे जाऊ का मी. सो मित्रांनो, सोलापूरमध्ये एक CNG स्टॉप आणि पोलीस स्टेशन मध्ये फ्युल पंप मध्ये पोलीस स्टेशन आहे आणि ही नवीन गाडी CNG ची. सो मित्रांनो, मी जनरली एवढी मोठी गाडी CNG ची कधी बघितली नाही. जनरली ज्या आपले छोटे असतात तेच. आता हे तर मल्टी एक्सेल आहे. एवढी मोठी CNG ची गाडी कधी बघितली नाही मी. आणि इथे फ्युल पंप प्रॉपर आता सोलापूरमध्ये जाईल मी. स्टेशन इकडनं मला वाटतं एक 10 मिनिटं अंतरावरच आहे आणि इथे चौकी पण आहे. तर आता CNG भरूया आणि मुक्काम अक्कलकोट. रेट किती आहे? आयला रेट स्वस्त आहे इकडे 92 रुपये. सो मित्रांनो, आजच्या दिवसातला आपला चौथा टोल आणि इफ आय एम नॉट रॉंग, जर मी चुकीचा नसेल तर हा टोल माझ्या मध्ये फक्त 50 रुपयाचा टोल आहे. हा एक छोटा टोल आहे. सो बघू माझी मेमरी किती शार्प आहे. म्हणजे 50 ते 60च्या घरात हा जास्त महाग टोल नाहीये. बघू, कारण हा टोल जर आपण इकडनं आलो मुंबईकडनं तर हा बॅक टू बॅक वाला टोल आहे. येस सर, आय एम राईट. माझी मेमरी आहे बरोबर आहे आपण. सो हा टोल आहे मित्रांनो 65 रुपयांचा हा टोल आहे. सो आता इथे काहीतरी घोडगपाडा झालेला आहे लेन मध्ये. बघू आता काहीतरी लेन चालू बंद वगैरे काहीतरी झाली आहे. ती क्रेटा तिकडे आडवी आली आहे. बस मागे येत आहे. काहीतरी झोल झालाय. सो हा चौथा टोल मित्रांनो. सो अंदाजे 385 रुपयाचा आपला टोल झालेला आहे. सो बघू आपल्याला या सगळ्या खर्चाचा हिशोब ऍज युजल आपल्या खर्चाच्या पाठी शेवट इथे भेटणार आहे. सो आता बघू कुठे लाईन चालू होते काय होते ती. सो आता एक इकडनं आधी लेन फिगर आउट करतो मी. थांबा आता कुठे जायचं आधी. नमस्कार मित्रांनो, भक्त निवास पर्यंत आपण आलेलो आहोत. म्हणजे अक्कलकोटला आपण आलोय फायनली. सो बघू आता इथे बुकिंगचं काही आपलं अरेंजमेंट आहे का, नाहीतर हॉटेल सर्च मागे थोडंसं पळावं लागणार. पण इथे थंडी नाही आहे जशी. सो माईट बी थंडी वगैरे जास्त नसेल तर गाडीतच झोपेन मी. बघीन रूमच्या मागे 1000 रुपये नाही खर्च करणार. बघू. आणि मित्रांनो, हे आहे डॉर्मेंटरी. सो ह्याचे चार्जेस आहेत 200 रुपये एका दिवसासाठीचे. पण आता इथे प्रॉब्लेम असा आहे की इथे ते जे बॉक्सेस आहेत त्याच्या चाव्या तुम्हाला जाणायच्या आहेत. आणि इकडे जर तुमच्यामध्ये सहनशीलता असेल तरच या जागेला प्रिफर करा. कारण इकडे अचानक मोबाईल वाजणार आहेत. बायकाचं बोलणं रात्री 12-12 वाजेपर्यंत चालू असणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इकडे फेस कराव्या लागतात. अनुभव चांगला होता आणि मुख्य म्हणजे मी थकलो होतो त्यामुळे झोपही बरी लागली. सो आता आपलं रिफ्रेशमेंट झालेलं आहे. आता दर्शन घेऊ आणि बॅक टू रोड. नमस्कार मित्रांनो. सो फायनली आता वाजले आहेत 9:30 आणि आता माझं दर्शन तर आधी आपले झाले. त्यानंतर आपण अन्नछत्रामध्ये जेवलो. अन्नछत्रामध्ये जेवणाची जी चव होती ना यार, खरंच ती चव खूप भारी होती.
जेवणही खूप मस्त होतं. खरं बरं वाटलं जेवण करून. सो मित्रांनो, आता एक संक्षिप्त माहिती या प्रवासाबद्दलची, म्हणजे कोकणापासून ते अक्कलकोट पर्यंत. सो पहिलं प्रामुख्याने मित्रांनो रस्त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला कोल्हापूर पर्यंत रस्ता जो आहे तो थोडासा त्रासदायक आहे. म्हणजे आंबोली घाट आहे, तो घाट थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे. तिकडे थोडासा म्हणतात ना, कारण तुम्ही जर कोकणात निघताय, तुम्ही कुठनंही म्हणजे कणकवली वगैरे वरणाचं तुम्ही निघाला असतात, कणकवलीवाले मोस्टली फोंडा घाटात घेतील. बाकी त्याच्यानंतर आपले सावंतवाडी, वेंगुर्ला असतील, दोडामार्ग वगैरे ते लोक आंबोली घाटात येतील. तुम्ही फ्रेश माइंडेड असणार, तो घाट आरामात घ्या. आणि एकदा की घाट तुमचा संपला, एकदा तुम्ही घाटाच्या पलीकडे आलात ना मित्रांनो, की मग रस्ता चांगला आहे. मग त्यात असं काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त म्हणतात ना मध्ये मध्ये मायनर पॅचेस आहे, पण रस्ता खरंच खूप चांगला आहे. आणि कणकवलीवाले जर कोण हे व्हिडिओ माझे बघत असतील, किंवा कणकवलीचे पुढचे जर माझे हे व्हिडिओ कोण बघत असेल, त्यांनाही मी रेकमेंड करेन की बाबांनो आंबोली घाट घ्या. आंबोली घाट फक्त चढताना थोडासा त्रास आहे, पण नंतरचा पूर्ण रस्ता लिटरली त्या लोकांनी बोलतो ना सिमेंट कॉन्क्रीटचा केलाय, त्यामुळे निपाणीपर्यंत तो रस्ता चांगला आहे. आता मी माझी आजची ड्राईव्ह जी केली ही मी गुगल मॅपच्या भरोशावरच केली. सो गुगल मॅपनी मला आपल्याला थोड्या वेळासाठी कर्नाटकात टाकलं होतं. तो कर्नाटकात इकडे आपण चिकोटी, तर आपण हे गाव बघितलं. चिकोटी नंतर मिरजला आपण येतो, पण मिरजला आतमध्ये आपण जात नाही. मिरज वरनात आपल्याला तिकडे तो हायवे चालू होतो, सोलापूरचा हायवे. आणि एकदा का तो हायवे सुरू झाला ना यार, मी खरं सांगतो, त्यानंतर तुम्हाला फक्त स्टेअरिंग धरून बसायचं आहे. तुमच्या गाडीमध्ये जर क्रूज कंट्रोल असेल, गाडी मधल्या लेनला ठेवा, 80 वरती क्रूज ऑन करा आणि निवांत बसा. इतका सुसाट रस्ता येतो. पण त्या रोडला थोडंसं टोल आहे, तर टोल बसेल नंतर बोलू. सो तिथपर्यंत नंतर बोलतात ना, कोल्हापूर ते प्रॉपर अक्कलकोट इथे येईपर्यंत तुम्हाला काही त्रास नाहीये. आता टोलचं बोलायचं तर खालती आपलं कुठेच टोल नाहीये. आंबोलीवाल्या रोडवरती टोल चालू करणार आहेत, पण तुम्हाला वाटतं एवढ्यात नाही चालू करतील. सो पहिला टोल लागतो तो आपला सोलापूर हायवेला. सो टोलची अंदाजे रक्कम मी तुम्हाला, आता ही सगळी खर्चाच्या पाठीमध्ये भेटेल, पण अंदाजे 300-350 रुपयाचा टोल बसतो. ठीक आहे, एवढं काय बोलतात ना महाग नाहीये. रस्त्याची बोलतात ना, रस्ता खूप सही सुसाट आहे, मजा आली. आणि येणाऱ्या काळामध्ये हा रस्ता आपल्याला खालती बोलतात ना, आता जो आंबोली स्टार्टिंगचा पार्ट जो तुम्ही बघितला असेल, तर अनुस्कुरा नाही आपला देवरुख साखरपाला हा रूट कनेक्ट करून खालती आपल्याला रत्नागिरी पर्यंत येणार आहे. म्हणजे रत्नागिरी नंतर आपण डायरेक्ट अक्कलकोटला सुसाट येऊ शकतो. लागतील या गोष्टीला 3-4 वर्ष लागतील, 4 वर्ष तरी कमीत कमी लागतील, पण ठीक आहे, पुढचं पुढे. सो ओव्हरऑल मित्रांनो, जर्नी माझी खरंच खूप चांगली. हा प्रवास, आता मी घरी 8:04 मी घरातनं हा प्रवास चालू केला होता. आणि आजच्या प्रवासामध्ये माझं एक चांगलं झालं की थंडी होती, त्यामुळे आजच्या जशी काय कुठे भूक नाही लागली. मी आंबोलीला जो एक बोलतो ना छोटासा नाश्ता केला असेल, त्याच्यानंतर मी कुठेच थांबलो नाही. सो मी 8:04 निघालो होतो, आणि मी अक्कलकोटला जेव्हा इथे मंदिरात पोहोचलो, म्हणजे इथे प्रॉपर अक्कलकोटमध्ये पोहोचलो, तेव्हा 5:15 झाले होते. सो बरोबर म्हणजे म्हणतात ना 8-8.5 तास 9 तास वगैरे लागले. मध्ये थोडीशी गाडी घाटामध्ये वगैरे आपण स्लो असते. सो हा प्रवास खरंच खूप सही झाला. सो हा प्रवास आपण एकदा तरी करू शकता. आता शेवटचा मुद्दा म्हणजे सीएनजीचा. सो मित्रांनो, मी आता निपाणीच्या आधी आजरा जो गाव आहे कोल्हापूरचा, आपला कागलच्या आधीचा जो आजरा गाव आहे, तिकडे मी तुम्हाला सीएनजी पंप माझ्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे. आजराचा जो बस स्टॉप आहे त्याच्या 100 मीटरच्या अंतरामध्ये सीएनजी आहे. तिकडे सीएनजी नक्की भरून घ्या. तिकडे सीएनजी तुम्ही भरलं तर तुम्ही कोल्हापूरला बायपास करून डायरेक्ट जो रूट मला गुगलने दाखवला त्या रूट वरती आपण येऊ शकतो. सो ज्या रूटनी गुगलनी मला आणलं ना, त्या रूट वरती मला एक सीएनजीचं पंप भेटलं त्या चकोटीवाल्या रोडवरती, पण ते पण म्हणतात ना ऑनलाईन नाही होतं, ते म्हणजे रिफिलवालंच होतं. आणि त्याच्यानंतर हायवेला सुद्धा, सोलापूर हायवेला सुद्धा म्हणतात ना पेट्रोल पंप तर आहेतच सीएनजी वाले, पण ते ऑनलाईन नाही आहेत. जे सगळे पंप आहेत ते रिफिलवालेच पंप आहेत. पण तिकडे जे रिफिलवाले जे टँकर येतात ना, जे आपले रिफिल घेऊन येतात सीएनजीचं, त्यांची साईज खरंच खूप मोठी होती. किंबहुना हायवे असेल त्यामुळे तिकडे ते मोठे साईज चालत असतील, पण तिकडेही म्हणतात ना थोडा फ्लोचा प्रॉब्लेम आहे. मी जेव्हा पंपवाल्यांना विचारलं वगैरे, त्यामुळे असं कन्सिस्टन्सी फ्लो नाहीये. आणि कोल्हापूरच्या पट्ट्यामध्ये मी मुंबईला जाताना सुद्धा मला हा प्रॉब्लेम जाणवलाय की कोल्हापूरला म्हणजे म्हणतात ना रात्री आता 9:30 वाजल्यानंतर जर तुम्ही प्रवास केला ना, तर कोल्हापूर ते लिटरली म्हणजे बोलतात ना, तुमचं नशीब असेल तर तुम्हाला कुठेतरी सीएनजी भेटणार आहे. नाहीतर पुण्यापर्यंत कधी कधी सीएनजी भेटतच नाही. लास्ट आता जेव्हा मी अक्कलकोटवरनं गेलो तेव्हा हा इन्सिडेंट माझ्यासोबत झालेला आहे. सो सीएनजी बाबतीत थोडंसं काळजी घ्या. बाकी सीएनजी किती लागली, काय लागले, ही माहिती तुम्हाला खर्चाच्या पाठीमध्ये भेटणार आहे. सो मित्रांनो, आता मी जाऊन थोडंसं झोपतो. आता माझं उद्या कधी निघायचं प्लॅन आहे, मला कधी निघणार आहे मला माहिती नाही. आणि घरच्यांना माहितीच नाहीये की मी शिर्डीला जाणार. त्यांना वाटतं की आता हे दर्शन करून मी मुंबईला येणार आहे. सो शिर्डीला जाणार आहे, हे मी जेव्हा उद्या तिथे पोहोचणार आहे तेव्हा त्यांना सांगणार आहे.
सो बघू तो कंटेंट. आता माझ्याकडे 2 मोबाईल असले असते तर ते रिॲक्शन रेकॉर्ड करता आले असते. नाही, माझ्याकडे इन्स्टा आहे, तर बघू मला ते जर रेकॉर्ड करता आलं ना की मी शिर्डीला पोहोचलोय वगैरे, तर तेही तुमच्यासोबत मी शेअर करीन. सही आहे. आणि शिर्डी करून मग आपण खालती घरी जाणार आहोत. माझा ऍक्च्युली प्लॅन होता की शेगावला पण जायचं, पण ते म्हणतात ना एकटं मला एक ड्रायव्हर भेटला असता ना तर मी शेगाव पण अचीव केलं असतं. मी ऍक्च्युली इकडनं आता निघालो असतो शेगावला सकाळी करून, मग बोलतात ना शेगावला स्टे करून एक करता आलं असतं. पण एकटा ड्रायव्हर म्हणतात ना की थोडंसं एक म्हणतात ना सेफ्टीसाठी, आणि आपण काही डेली ड्रायव्हर नाही, आपण कधीतरी ऑकेशनली ड्राईव्ह करणार, त्यामुळे स्वतःला सांभाळणं थोडंसं गरजेचं असतं. सो मित्रांनो, धन्यवाद. या ब्लॉगशी कनेक्ट केल्यानंतर या ब्लॉगच्या लगेच आठवड्याभरात 4 दिवसामध्ये आपला अक्कलकोट ते शिर्डी हा पॅच आपण बघणार आहे आणि ह्याचे व्हिडिओज आपण एन्जॉय करणार आहे. सो चॅनलवरती आपलं प्रेम दिल्याबद्दल, कंटेंटला पसंती दिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. स्वामी समर्थ महाराजांची आपल्यावरती कृपा असो, आशीर्वाद असो, आपले सगळे अडलेले कामं हो, आपल्या घरात सुखशांती असो, निरोगी असो, आपल्या सगळ्यांना सुखी, आनंदी व हसत खेळत स्वामी महाराज ठेव. बाय बाय. सो मित्रांनो, फायनली आपण आलो आहोत आपल्या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यावरती, म्हणजेच आपली खर्चाची पाटी. सो या पूर्ण जर्नीमध्ये हे जे माझं सोलो ड्राईव्ह आहे त्याच्यामध्ये पूर्ण मी कोकण ते अक्कलकोट, त्यानंतर अक्कलकोट ते शिर्डी आणि शिर्डी ते मुंबई असा एकंदरीत मी पूर्ण प्रवास करणार आहे. पण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पहिला टप्पा पाहणार आहोत, तो म्हणजे कोकण ते अक्कलकोट, आणि नंतर मग पुढचा आपला टप्पा असेल तो अक्कलकोटवरनं शिर्डी आणि त्यानंतर शिर्डीवरनं मुंबई. सो या पूर्ण प्रवासामध्ये आपण टोल, पेट्रोल, इतर खर्च वगैरे सगळे एकंदरीत माझा किती खर्च झाला या प्रवासामध्ये याची एक संक्षिप्त माहिती मी तुम्हाला देणार आहे. सो या प्रवासासाठी माझा कोकण ते अक्कलकोट आहे, याच्यासाठी जो माझा मार्ग होता मी सुरू केला होता होडावडे इकडून. सो होडावडे हे तळ कोकणातलं, म्हणजे जिल्हा आमचं पडतो तसं सिंधुदुर्ग आणि तालुका पडतो वेंगुर्ला. सो होडावड्यावरनं मी हा प्रवास चालू केला होता. आंबोली मार्ग घेतला होता, आंबोलीवरनं मी निडजला गेलो होतो. सो हे जे पहिले 3 आपली जागा आहेत हे महाराष्ट्र राज्यात आहे. त्यानंतर मला गुगल मॅपनी वळवलं होतं कर्नाटक राज्यात. सो कर्नाटक राज्यातील संकेश्वर, चिकोटी व कागवड ही 3 जी जागा आहेत हे आपल्या आहेत कर्नाटक राज्याची. कागवड नंतर माझी गाडी पुन्हा महाराष्ट्रात आली. तिकडनं आपण थोड्या वेळात मिरजला कनेक्ट करतो, आणि एकदा मिरजला आपण कनेक्ट केला की आपण मिरजला आतमध्ये जात नाही, तर मिरजला बायपास करून एक एक्सप्रेस हायवे बनला आहे, तो आपल्याला सोलापूर नेतो आणि सोलापूरवरनं आपण जातो अक्कलकोट. सो या मार्गाचं मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक असं रूप बघायला भेटणार आहे की रत्नागिरीवरनं आपल्याला डायरेक्ट मिरजला, जिथे आता मी गेलो होतो तिथपर्यंत हायवे, आपला हायवे नंबर 166 हा बनत आहे. ह्याचं काम आपल्या कोकणाच्या पट्ट्यामध्ये चालू आहे. कोल्हापूर ते सोलापूर या पट्ट्याचं काम झालं आहे व कोल्हापूर ते रत्नागिरी या पट्ट्याचं काम चालू आहे. तो किंबहुना एक 2 ते 3 वर्षामध्ये आपल्याला हाही रस्ता झालेला भेटेल. सो या मार्गामध्ये जो मार्ग मी तुम्हाला आता दाखवत आहे, या मार्गाचं एकूण जे माझं अंतर होतं होडावडे ते अक्कलकोट, हा अंतर होतं 415 किलोमीटर, आणि याला मला वेळ लागला 8 तास. सो गुगल मॅपही 8 तासच दाखवत होता. सो त्याच्या अराउंडच मला वेळ लागलं, कारण आजचं जसं मी दुपारचं जेवायचं वगैरे स्किप केलं होतं. मॉर्निंगला फक्त तुम्ही व्हिडिओ बघितच असेल, सकाळी फक्त आपण एक नाश्त्यासाठी थांबलो होतो तेवढंच, आणि नंतर एकदा हायवेला गाडी लागली की आपण थोडंसं म्हणतात ना एक 70-80च्या स्पीडमध्ये करत जो आपला घाटातला वेळ आपला थोडा एक्स्ट्रा गेला असतो तो आपण तिथे कव्हर करू शकतो. सो आता बघूया मेन खर्च, तो म्हणजे CNGचा. सो इथे मित्रांनो मी 4 रिचार्ज केले होते, आणि जो माझा 4था रिचार्ज होता CNGचा सोलापूरचा, तो ॲक्च्युली मी एक सेफ्टी बॅकअप म्हणून केला होता त्यावेळेला माझ्या गाडीमध्ये. आणि हे 3ही रिचार्ज ज्या वेळेला मी केले त्यावेळेला माझ्या गाडीमध्ये CNGचं मी सांगतोय अर्ध CNG होतं, म्हणजे माझी गाडी एकाही वेळेला रिझर्वच्या जवळपासही नाही होती गेली. पण जसं मी माझं एक नेहमीचं ड्राईव्हचं एक आपलं एक पॅटर्न राहिलं आहे की आपण जेव्हाही CNG जिथे भेटेल ना, कारण CNG हे आपल्या गरजेप्रमाणे नाही तर जिथे भेटेल त्याप्रमाणे आपल्याला रिचार्ज करत गेलं पाहिजे. सो तोच पॅटर्न मी माझ्या या ड्राईव्हमध्ये ठेवला होता. सो वेंगुर्ल्याचं जे माझं रिचार्ज आहे हे मी 1 दिवसाआधी निघायच्या 1 संध्याकाळी आधीच मी केलं होतं. त्यानंतर मला रिचार्ज डायरेक्ट करावं लागलं हे आजऱ्याला. सो आजऱ्याला माझ्या गाडी 2 डॉटवरती आली होती, म्हणजे 30% CNG राहिलं होतं. त्यानंतर बोरगाव, सो बोरगाव, आजरा हे ते बोरगाव या मधल्या पट्ट्यामध्ये मी कर्नाटक करून परत मुंबईला आलो होतो.
सो बोरगाव हे सोलापूर जवळ, सोलापूर हायवे जो आहे, कोल्हापूर सोलापूर हायवे, या हायवेतलं एक जागा आहे. आणि त्यानंतर फायनली मी रिचार्ज केलं ते सोलापूरला. सो या सगळ्या पट्ट्यामध्ये आपण रेट्सचा किती फरक पडतो हे बघू शकतो. कुठे 85 रेट आहे तर कुठे डायरेक्ट 95पर्यंत रेट जातो. सो हा रेट खूप जास्त फ्लक्च्युएट होत असतो. आणि इथे फक्त मला म्हणतात ना, कुठेच मला ऑनलाईन प्लॅटफॉर्म बोलतात ना, कुठे कुठे ऑनलाईन होतं तर कुठे कुठे ऑफलाईन होतं. सो वेंगुर्लावालाही पंप हा ऑफलाईनच आहे, हा ऑनलाईन पंप नाही आहे. आणि जो आजरावाला पंप आहे तिथे फक्त कॅश घेतली, कारण मी जेव्हा गेलो तेव्हा तरी तिकडे तीच होती की त्या लोकांनी फक्त कॅश घेतली होती, बाकी तिकडे काय पेमेंट मोड अवेलेबल नाही होतं. सो या प्रवासामध्ये एकटा होतो मी गाडीमध्ये. या प्रवासामध्ये माझा CNGचा खर्च, आणि मी पूर्ण स्टार्ट टू एंड CNGमध्येच गेलो. सो या प्रवासामध्ये माझा CNGचा खर्च झाला हा 2100 रुपये. सो 2100 रुपयामध्ये मित्रांनो असं नाही होतं की सोलापूरला किंवा अक्कलकोटला गेल्यावरती माझी गाडी रिझर्वला लागली होती किंवा CNG संपलं होतं. बऱ्यापैकी माझं CNG होतं. ते माझं सोलापूरचं रिचार्ज पुढे कुठपर्यंत गेलं याची माहिती आपण पुढच्या टप्प्यामध्ये बघणार आहोत. ते आहे आपलं अक्कलकोट ते शिर्डी ह्या टप्प्यामध्ये बघणार आहोत. सो आता वळूया आपल्या पुढच्या महत्त्वाच्या खर्चाकडे, ते आहे टोल. सो ह्या प्रवासामध्ये आपला जो टोल चालू होतो हा मुख्यतः सोलापूर हायवेमध्येच चालू होतो. म्हणजे जो आधीचा पट्टा आहे कोकण ते कोल्हापूर, या पट्ट्यामध्ये आजच्या जसं कुठेच टोल नाही आहे. हां, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अंबोलीला एक टोल बघायला भेटणार आहे. त्या टोलचं काम पूर्ण झालं आहे, पण फक्त त्या पट्ट्यामध्ये रस्त्याचं काही काम अजून बाकी आहे, त्यामुळे तो टोल चालू नाही झाला आहे. सो येत्या वर्षभरामध्ये किंबहुना पुढच्या डिसेंबरपर्यंत आपल्याला अंबोलीमध्ये एक छोटा टोल 65 रुपयापर्यंतचा टोल आपल्याला किंबहुना पाहायला भेटेल. सो आतापुरती आपलं जे टोलचा मुख्य खर्च आहे हा आपला सोलापूर हायवेलाच आहे. आणि तो हायवे खरंच खूप चांगला आहे, सुसाट हायवे आहे. आणि हा जो आपला शेवटचा टोल आहे वलसंगचा NH-150चा, हा टोल आपण जेव्हा मुंबईवरनं अक्कलकोटला जातो तेव्हाही आपल्याला अक्कलकोटच्या आधी शेवटचा टोल हा 65 रुपयाचाच पडतो. पण एक गोष्ट मित्रांनो इथे सांगण्यासारखी आहे की मुंबई ते अक्कलकोट हा प्रवास टोलच्या हिशोबाने खरंच खूप महाग आहे. जवळजवळ 900 रुपये टोल आहे. सो याच वर्षी मी ही जर्नी अनुभवली आहे. तो व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे. त्या व्हिडिओमध्ये मी विस्तृत माहिती दिलेली आहे की रस्ता कसा आहे मुंबई ते अक्कलकोट, टोल किती आहे. तो व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला आता आय बटनवरती तो व्हिडिओ दिसत असेल आणि खालती तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन. त्याच्या हिशोबाने मित्रांनो मुंबई ते अक्कलकोट आणि कोकण ते अक्कलकोट याचं जे आपण एकूण अंतर म्हटलं ना तर हे सुमारे 400-450 किलोमीटरचंच आहे. आणि CNGचा खर्च म्हणावा तर दोन्ही मार्गामध्ये एक अंदाजे तेवढाच खर्च येतो. पण जो मोठा फरक पडतो ना तो पडतो आपल्या टोल नाक्यामध्ये. इथे आता फक्त 385 रुपयाचा टोल झाला आहे आणि तिकडे 900 रुपयाचा टोल पडतो. सो हा टोल खरंच खूप जास्त आहे. आणि ह्या प्रवासामध्ये माझ्या पहिल्या टप्प्यामध्ये कोकण ते अक्कलकोटचं म्हणायचं तर माझा एकूण टोल आणि CNGचा खर्च हा सुमारे अंदाजे 2500 रुपये झाला आहे. सो आता बघूया पुढचा खर्च. तो पुढे आता मी जसं सांगितलं की डॉर्मेंट्री जी आहे ही आपली मंदिर परिसरामध्येच आहे. म्हणजे आपलं स्वामींचं जे वटवृक्ष मंदिर आहे जिथे स्वामींनी समाधी घेतली, त्यानंतर अन्नछत्र आहे व डॉर्मेंट्री आहे, हे सगळ्या गोष्टी एकामेकाला लागूनच आहे. त्यामुळे मी फक्त म्हणतात ना डॉर्मेंट्री सजेस्ट केली, कारण संस्थान जे आहे हे एकट्या माणसाला रूम देत नाही. त्यामुळे तिकडे 200 रुपये आणि बाकी जो आपला इतर खर्च असतो म्हणजे देणगी वगैरे किंवा इतर छोटा मोठा प्रसादाचा वगैरे खर्च असतो, हा जर 400 रुपये पकडला आणि 2500 रुपये जर आपण हा माझा टोलचा खर्च पकडला, तो एकूण पहिल्या टप्प्याचा माझा खर्च हा 3100 रुपये झाला. सो अंदाजे आपण 3000 रुपये पकडू शकतो. सो हा एका साईडचा प्रवास आहे. म्हणजे कोकण ते अक्कलकोट जर आपण CNG गाडीने गेलात तर 3000 रुपये आपल्याला प्रवास पडतो. आणि जाऊन येऊन जर आपण हिशोब पकडला तर सुमारे 6,000-6,500 रुपये पकडू शकतात. सो पर पर्सन जर आपण 4 लोक जरी गाडीमध्ये गेलो तरी सुमारे 1,500 ते 2,000 रुपये आपल्याला अंदाजे 1,500 ते 2,000च्या मध्ये आपल्याला खर्च येणार आहे. सो मित्रांनो, हे आपल्याला कसं वाटतं मुंबईत कोकण ते अक्कलकोट म्हणजे तुमच्या घरापासून तुम्ही मंदिरापर्यंत जाणार आणि परत तुमच्या घरापर्यंत येणार. ॲज सच मध्ये तुम्हाला ST नाही बदलायचं आहे किंवा हा सगळा त्रास नाही आहे. सो 1500 रुपये पर पर्सन आपल्याला कोकण ते अक्कलकोट अंदाजे हे आपल्याला किती जास्त आहेत, महाग आहेत, कमी आहेत, याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सो धन्यवाद मित्रांनो या व्लॉगशी कनेक्ट केल्याबद्दल. पुढच्या टप्प्यामध्ये आपण अक्कलकोट ते शिर्डी हा प्रवास पाहणार आहोत. तिथले रस्ते कसे आहेत आणि प्रामुख्याने त्या भागामध्ये टोल कसे आहेत हे आपण सगळं अनुभवणार आहोत. सो पुन्हा एकदा मित्रांनो जाता जाता आपल्यावरती स्वामी महाराजांची कृपा असो, आपली सगळी अडली कामं हो आणि आपल्या घरात सुखशांती नांदो हीच स्वामी चरणी प्रार्थना. धन्यवाद.